नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपासून आहे ना अधिक महिना सुरू झालेला आहे. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, आपण त्याला धोंड्याचा महिना, मलमास महिना असंही म्हणतो. तर या महिन्यामध्ये ना जेवढं आपण दान धर्म पुण्य कराल ना त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळतं. कारण हा महिना सर्वश्रेष्ठ आणि भक्तिमय आणि पुण्यकारक मानला आहे. तर या महिन्यामध्ये ना आपल्याला काही खास अशा सेवा करायच्या आहेत, जे करून आपली इच्छापूर्ती त्या सेवेमुळे लवकरात लवकर होते. तर या महिन्यामध्ये ना आपल्याला आहे ना जर स्वामी चरित्र किंवा स्वामी सारामृत वाचायचं असलं तर आपण ते नक्की वाचू शकतो. किंवा रामायण, नाहीतर विष्णू अध्याय 15वा, नाही काही वाचणं झालं ना तर विष्णू अध्याय 15वा हा तरी नक्की वाचायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. गायत्री मंत्र वाचायचा आहे आणि विष्णू स्तोत्र वाचायचे आहे. हा नित्य नियम जर आपण 1 महिना पाळला, रोज केलं ना तर आपली केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही. कारण या महिन्यामध्ये ना 33 महिन्याच्या नंतर हा 1 महिना येतो आणि या महिन्यामध्ये जर आपण देवाचं नामस्मरण केलं, देवाची सेवा केली तर याचं फळ ना आपल्याला दुपटीने भेटतं. म्हणून या महिन्यामध्ये ना जेवढं होईल तेवढं ना देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि देवाची सेवा करायची आहे. या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही. कारण हा महिना खूप शुद्ध आणि खूप पवित्र मानला जातो. जर आपण काही न कळत अशा चुका केल्या तर याचं भुगतानही आपल्याला करावं लागतं. म्हणून मांसाहार म्हणजे हे खूप मोठं पाप आहे. म्हणून या महिन्यामध्ये अजिबात मांसाहार करायचं नाही. आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्म आपल्याला करायचं आहे आणि गौमातालाही रोज अन्न आपल्याला द्यायचं आहे. कारण गौमाता ही विष्णूंची अत्यंत प्रिय आहे आणि आपल्याला जर विष्णू देवाला लवकरात लवकर प्रसन्न करायचं असेल तर गौमाताला रोज अन्न द्यायचं. या छोट्या छोट्या सेवांमुळे आपल्याला दुपटीने पुण्य मिळतं. श्री स्वामी समर्थ.